नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये। नवीन दिवसाची जुनी सुरुवात झालेली आहे। ॲक्च्युली तसं माझ्या नवीन दिवसाची नवीनच सुरुवात झाली होती, पण मी खूपच थकलेली आहे। आज मी खरंच खूप थकले आहे आणि म्हणूनच आज मला पॉडकास्ट करायला पण थोडा उशीर झाला आहे। पण काही हरकत नहीं मंडळी, देर से आए दुरुस्ती से आए, वैसे ही आज का पॉडकास्ट होने वाला है। एकदम मस्त तंदुरुस्त पॉडकास्ट। सो च्यवनप्राश खाऊन बसा आजचा तंदुरुस्त पॉडकास्ट ऐकायला, ज्याने तुम्ही ऐकून तंदुरुस्त होणार आहात, एकदम माझ्यासारखे। बघा आता माझा आवाज कसा सुटेल थोड्या वेळाने। सध्या दयाला सांगते, दरवाजा उघड दया, दया दरवाजा तोड दो। नमस्कार मंडळी, घोसुप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर प्रस्तावनेवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा पॉडकास्ट होणार आहे एन्जॉय एन्जॉय वांगो वांगो एन्नागी अंबाई अंबारी येता येता ओन्नागी एन्जॉय एन्जॉय वांगो वांगो एन्जामी अंबाई अंबाई येतो येतो वन्नारी उक्कू कुक्कू 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 कुक्कू। वांग दाखवते आईला, वांग्याचं झाड, आईला करते वांग्याची भरली वांगी, सगळं वांगो वांगो द वांगाडी वांगो वांगो द एन्जामी। ही काय काय टायटल टाकते बाबा। त्या दिवशीच्या व्हिडिओचं टायटल होतं की एक दिवस असाही असला पाहिजे। अरे बापरे, ते एक उन्हाळ दिवस तर ढापलेलं दिसते येणे, एक दिवस असाही असला पाहिजे। अरे बाई, तुझे सगळेच दिवस असे असतात। उन्हाळ्यात तर असते बघा, तेव्हा उंडारत असते, इकडे तिकडे उन्हाळक्या करत असते, घरात असतेस किती, हार्डली काहीतरी घरात तुझा पाय धरतो, नाही तर सुट्टी लागली की पळते आपली आणि म्हणतो एक दिवस असाही असला पाहिजे। आता एवढं फिरून आली तरी इथे येऊन पण दर दिवशी फिरतेच आहे। त्या मुली शाळेत कधी जातात, मने ऑफिसला कधी जातो, याचा काही पत्ताच नाहीये। कधी हिच्या मनाला येईल तेव्हा मुली शाळेत जातात, हिच्या मनाला येईल तेव्हा कंटेंटसाठी मने ऑफिसला जातो, नाहीतर कुठल्या बिझनेस मीटिंगला जातो। सगळं म्हणजे कंटेंट जसं असेल तर त्याप्रमाणे हिचं सगळं ऍडजस्ट होतं। बाकी ह्यांच्या मनाला वाटेल तेव्हा हे सुट्ट्या घेतात, हे मनाला वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जातात, मनाला वाटेल तेव्हा डिड आय जस्ट से मनाला आणि मनाला दोघांनाही जेव्हा वाटेल तेव्हा जे काही करायचं आहे ते करतात। हे म्हणजे सुट्ट्या, ऑफिस, काम, थकणं, असं जे जसं कंटेंट असेल तसं त्या अकॉर्डिंगली यांचं सगळं मॅनेज होतं, त्या अकॉर्डिंगली रिव्हॉल्व होतं। म्हणजे घरचं कंटेंट दाखवायचं असेल तर मन्या जातो बिझनेस मीटिंगला, ऑफिसला, मुली शाळेत जातात जेव्हा कुठे बाहेर वगैरे जाण्याचा प्लॅन नसेल, आणि बाहेर वगैरे जाण्याचं ठरलं तर मग अचानकच सुट्टी येते, नाहीतर मग काही असं आताच फ्री झाले, आता आम्ही जाऊन आलो, आता त्यांना थोडा ब्रेक होता, असं म्हणजे काही यांच्या मनाला येईल तसं चालतं। तर हिचा एक दिवस कसला, हिचं रोजचंच आयुष्य या दिवसासारखं आहे, तर एक दिवस मागते। अच्छा, बहुतेक हिला असं म्हणायचं असेल की मला रोज रोज नको, मला एखादाच दिवस असा असायला पाहिजे। असं असेल तर मग बरंच आहे, मग तथास्तु बालिके तथास्तु, असंच होऊ दे, असंच तुझ्या जे काही तू लिहिलंयस त्याला देव तथास्तु म्हणू दे। एखादाच दिवस तुला असा देऊ दे, एखादा दिवस तुझ्या आयुष्यातला असा असावा, बाकीचे दिवस घरात बसून भांडी घिसिंग आणि कपडे घासिंग असे असावेत तुझ्या आयुष्यात। ह्याच्यासाठी मी पण तुझं समर्थन करते बोमले, ठीक आहे। आणि तुझी इच्छा आता पूर्ण होऊनच जाऊ दे। देवा ऐकतोयस ना, बोमलेने पण इच्छा मागितली, एकच दिवस पाहिजे तिला असा उन्हाळक्या करायला, बाकी दिवस तिला नाही जायचंय बाहेर वगैरे, कुठे फिरायचं बिरायचं नाही, घरातच बसायचंय। तर ह्यासाठी काय करावं लागेल देवा, तुला माहितीये ना देवा, तर तेच दॅट इज दॅट देवा। तर ते आता हिच्यावरती करूनच टाक, जेव्हा आना बंद हो जाएगा ना तब जाना भी बंद हो जाएगा, तो इसको देना बंद कर दे, फिर ये बाहर जाना बंद कर देगी आणि हिची इच्छा इव्हेंच्युअली पूर्ण होईल। हिची अजून बँड वाजू दे, होय महाराजा। आणि बाबा, ज्या घडीचा भक्तांना एवढा इंतजार होता ती घडी आली रे बाबा, एकदाची आलं भगतपुरीचं वांग आलं, मोठं भरताचं वांग आपल्या बरोबर अनेक वांगी घेऊन आलं। अरे वा 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 वा, इतकं तर ही पण खुश झाली नसेल तेवढे भक्त खुश झाले। आणि काय म्हणजे बेछूट बडबडत होती, काय बोलत होती, कुठला म्हणजे मला वाटतं हिरव्या बरोबर निळा पाला पण खाऊन आलेली वाटतं ही, बरेच दिवसांनी मिसरी लावून सुटलेली वाटतं, म्हणून अशी काही बडबडत होती। आणि त्या मन्याला पण थोडीशी दिलेली वाटतं, म्हणून तो सासू येण्याआधीच तिच्या जाण्याच्या बाता मारत होता। म्हणजे तो काय त्याच्या मनात काय ते त्याच्यातनं पटकन कळलं की म्हणतो कसा की आता त्या येत आहेत
पण त्यांची जायची वेळ पण कशी पटकन येईल ना ते कळणार पण नाही. अरे मन्या काय रे बाबा तू, येऊ तरी दे त्यांना. तर मन्या रे मन्या कसला रे तू, हा आली नाही तर घालवायची बाता मारायला लागला तू, घालवायच्या गोष्टी करतो. अरे तुझं गेलेलं घबाड हाती लागले तुझ्या सासूमुळे, आणि तू कसलं तिला परत पाठवतो रे शाण्या. तुझा एवढं ट्रिपचा खर्च, जी ट्रिप तुला काढून देऊ शकली नाही तो खर्च आता त्याच्यापेक्षा 4 पट तुला सासू म्हणजे तिचं स्वतःचं पण जो खर्च तिचा फ्लाईटचा वगैरे जो विजा जो झालाय तो पण भरून निघणार आहे, आणि तुमच्या त्या ट्रिपचा खर्च पण भरून निघणार आहे. एवढं सगळं तिच्या येण्यामुळे घडणार आहे, आणि त्याच्यातनं पण तुमच्या पुढच्या ट्रिपसाठी पण पैसे जमा होणार आहेत. इतकं ते व्ह्यूज आणि हे सगळं बघून एवढे भक्त येडे झालेत की स्वतःची आई आल्यावर पण एवढे खुश होत नसतील, किंवा काय माहिती भक्त पण ह्यांच्यासारखेच असतील ना, आईकडेच पडीक असतील, त्याच्यामुळे त्यांना स्वतःची आई येण्याचं वगैरे काय सुख आणि हे सगळं ते माहितीच नसेल. ते पण हिच्याच दृष्टीने अनुभवत असतील. ताई तुझी आई आले तर आम्हाला असं वाटलं की आमचीच आई आले, असं यांचं असेल. त्याच्यामुळे इतके वेड्यासारखे करतायत. तर तू इतकं म्हणजे जी तुला लॉटरी बनून आली आहे अशा व्यक्तीला तू परत पाठवायला निघाला. अरे पूर्ण डबघाईला आलेलं 12 वाजले होते तुझे, आणि दोन्ही बाजूने वाजवत होते तुझे थान 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 थान. उप्स, दोन्ही नाही तिन्ही, मी पण आहे ना. अरे मी स्वतःलाच कशी विसरू शकते. हा 3 जण तिन्ही बाजूने तुझी एकदम मस्त तुझी छंग 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 ढिंचाक ढिचाक बाबा लगीन, ढिंचाक ढिचाक बाबा लगीन मस्तपैकी चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये तुला वाचवायला आता कोणतरी मसीहा आलाय, पाठवले देवदूत आलाय, तर तू त्याला घालवायच्या मागे लागलाय तिला. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी हे सगळं क्लिनिंग का करते आणि कोण येणार आहे, कशासाठी क्लिनिंग करते आहे, ते तुम्ही मला इतके कॉमेंट करत होतात, पण मी तुम्हाला रिप्लाय नाही केला. त्याबद्दल सॉरी, कारण मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. मला माहिती आहे की माझी मम्मी आल्यावरती तुम्हाला खूप आनंद होणार, म्हणून मी हे सगळं लपवून ठेवलं. आता तुम्हाला खूप आनंद होणार. अरे बापरे, अरे म्हणजे कोणाला हा प्रश्न पडलाच नव्हता की तू साफसफाई का करते मुळात, कारण तू इतकी ऑब्सेस्ड आहे. जसं आपण लास्ट पॉडकास्टमध्ये बोललो होतो, अशी वेड्यासारखी ही बाई आहे की ही रोज म्हणजे अशी काही घासत पुसत बसली ना तरी कोणाला काही नवलच वाटणार नाही, कारण हिला वेड लागलं, हिला वेड लागलं, हिला वेड लागलं, साफसफाईचं हिला वेड लागलं. त्याच्यामुळे कोणाला काय फरक पडतोय, कोणाच्या मनात हा प्रश्नच आला नाही. तो प्रश्न तेव्हा येतो जेव्हा एखादा माणूस काहीतरी वेगळं म्हणजे असं वाटतं की अरे अचानक साफसफाई का काढली, आता तर कुठला सण नाही वार नाही, असं तेव्हा वाटतं ना. पण ही तर काय सण असू दे, वार असू दे, नसू दे, काय हिला फरकच पडत नाही ना. ही उगाचच काय ना काहीतरी कारणं काढून साफसफाई करतच असते. आणि नाहीतर मग हिच्याकडे फुलपाखरं वगैरे येतात. तर आम्हाला वाटलं फुलपाखरं आली असतील, आता तू जाऊन आली, इतके दिवस घर बंद होतं तर फुलपाखरं आली असतील, म्हणून मग तू उडवत बसली असशील फुलपाखरं. तर ही म्हणे की मी तुम्हाला सरप्राईज. हो झालं सरप्राईज, खरंच झाले भक्त सरप्राईज. अरे तुला काय वाटलं, तू इतकी ऑब्व्हियस आहे ना तुझं कॉन्टेंट, आणि जेव्हा तिकडे हे सगळं चाललंय तेव्हा आता तुझ्याकडे एकमेव मार्ग उरला होता. ज्या पद्धतीने तुझी बँड वाजलेली त्यावरून एकमेव मार्ग होता, हे इतकं सगळ्यांना माहिती होतं की आता एकच गोष्ट तुला ह्यातनं बाहेर काढू शकते किंवा तुझं गेलेलं ढबघाईला गेलेलं चॅनल वर आणू शकते, ती म्हणजे फक्त आणि फक्त माताजींची एंट्री. त्याच्यामुळे त्या आता लवकरात लवकर येणार हे लोकांना माहितीच होतं. ते काय सरप्राईज काय नव्हतं, सरप्राईज अजिबात नाही, एकदम माहिती होतं आम्हाला. समजली का बोंबले, स्वतःला जास्ती शहाणी नको समजू, इज्जत मेरे चलपट. आणि काय तर म्हणे मम्मीला ना खूप जबाबदाऱ्या होत्या आणि मग म्हणून तिला इतके वर्ष जमत नव्हतं, आता ती फ्री झाली तर आता म्हटलं नाही आता तू येच मम्मी. आता किती म्हणजे खोटं बोलायचं, आणि काय पटेल असं तरी बोल. काय जबाबदाऱ्या होत्या सांग ना, काय जबाबदाऱ्या होत्या, कसलं काय करायला लागत होतं तिचं. तो एक पोरगा आहे ते तर बाहेरच आहे, ते पुण्याला आहे ना, मग ते तिकडे आहे, ते लग्न झालं आता, ते त्याच्या आधी पण तो पुण्यालाच होता, त्याच्यामुळे तो तिथे राहत होता, त्याचं काही हिला करायला लागत नव्हतं. त्याच्यानंतर दुसरं आहे ते भामटीचा नवरा, त्याचं तर वेगळंच चाललंय, तो तिकडे आहे, तो भामटीचा पदर धरून बुगुबुगू करतोय, तर त्याचं पण हिला काही लागत नव्हतं. तुझं नाही आहे, मग कसली काय जबाबदारी काय होती, उगाच काही बोलायचं म्हणून बोलायचं, काही नाही जबाबदारी वगैरे काय नाही. आणि मग जबाबदारी आहे तर मग आता काय तो एक राहिलाय मागचा काय उम्या का चुम्या, त्याची काय जबाबदारी नाही.
त्याचं काय नाही, त्याला सोडून आली तिकडे म्हशरी घासायला की बोलो जुबा केसरी करायला, खैनी ओढायला, तिथे सोडून आली का? आता त्याची काय जबाबदारी नाही कसली, म्हणजे आता खरी जबाबदारी आहे त्याला एकटं तिकडे ठेवून आली आहे तो कुठला, आणि भाभी बिबी पकडली तर टेन्शन, नाही तर भाभीला घरात बिरात घेऊन आला कोण नाही घरी म्हणून तर टेन्शन. ते नाही, तेव्हा आली ते आता मटकत, आणि तेव्हा सगळं काही होतं व्यवस्थित, सगळेजण आपल्या ह्याच्यात कामधंद्यात बिझी होते, तेव्हा हिला जबाबदाऱ्या होत्या. अरे कसली जबाबदारी ना तेव्हा होती ना आत्ता आहे. उगाचच आपलं काही आत्ता तू स्वतःच्या कॉन्टेंटसाठी आणलं तेच सांग, आणि ठीक आहे ना, कॉन्टेंटसाठी पण नाही. मी म्हणते की तू असं पण सांगू शकते की माझ्या आईला मी कधीच नाही आणलं इतक्या वर्षामध्ये, म्हणून मी आणलं तर आणलं, उगाचच कशाला मोठेपणा जबाबदारी होती आणि ह्या होतं आणि त्या होतं. फेकू फॅमिली. आणि त्या फेरीला जरा अटेन्शन देत जा ग बाई, ती इतकी अटेन्शन सिकर आहे, इतकी नाटकं करते, इतकं म्हणजे आईचं हे ओढायला बघते स्वतःकडे, अटेन्शन सीक करायला बघते, नाही तर कॅमेरामध्ये यायला, म्हणजे तिला घ्या पहिले, तिचं काय चाललंय तिला नोटीस करा, त्याच्यासाठी चित्र विचित्र. म्हणजे खरंच तिचं ना, म्हणजे मी ऑन अ सिरियस नोट आणि एका चांगल्या भावनेने सांगते, थोडं बघून घे, मला असं काहीतरी विचित्र वाटतंय म्हणून म्हणते. मध्येच ते असं हसता हे काय म्हणजे असले आवाज आणि असं रडायला आणि असे हे काय कसलं काय प्रकार काय होता तो. मी अजून ते विचारच करते की एक एवढीशी मुलगी हे असे रिॲक्शन कसे काय देऊ शकते, असं विचित्र प्रकार. एक तुम्हाला आठवतं मंडळी, हिची ती पुण्याची मैत्रीण कधी ती उगवली होती हिच्या लग्नाला, हिच्या म्हणजे हिच्या भावाच्या लग्नाला वगैरे काय आली बिली नाही, पण हिने तेव्हा एकदम तिच्या घरी राहून वगैरे थांबून शॉपिंग वगैरे केली होती, आणि माझी जीवा भावाची मैत्रीण आणि हे ते तिची पूर्ण लाल केली होती. तेव्हा मोठ्या मोठ्या गप्पा हाकल्या होत्या. त्या मैत्रिणीशी हिचा म्हणजे ह्या फेरीचा काही संबंध नव्हता. म्हणजे ती तिला ओळखत पण नव्हती, फर्स्ट टाइम भेटत होती ती फेरी तिला. तिच्या घरातनं निघताना पण ढोसा रडत होती. एवढी तर बोंबली पण नाही. बोंबली तेव्हा स्वतः पण म्हणाली की बाबा मला रडायला येत नाही, पण फेरीला बघून मी रडते. मग अशी काय अटॅचमेंट झाली की बाबा एवढी ती रडायला लागली. म्हणजे वियर्डच आहे सगळं, म्हणजे भयंकर आहे. काय उगाचच आपलं असं जर असेल, ती इमोशन्स कंट्रोल करू शकत नसेल किंवा काहीतरी असं असेल, प्रॉब्लेम असेल ना, तेव्हाच ती असं कोणाशीही अटॅच होते. एवढी तर तुझी काय त्या तिच्याशी अटॅचमेंट किती होती ते कळलं आम्हाला. एवढी अटॅचमेंट होती तर का नाही आली बाई ती लग्नाला. तू एवढी स्वतः जाऊन पत्रिका दिलीस तिला, घरी गेलीस स्वतः, तिला तिच्याकडे राहिलीस आणि तिला एकदम आग्रहाचं निमंत्रण केलंस, पण ती आलीच नाही. नंतर तिचं नाव नाही की काय नाही, अजिबातच काय नाही, आणि तिच्यासाठी तुझी मुलगी रडत होती. तेव्हाच मला असं वाटलं, तेव्हा मला पहिला डाऊट आलेला की समथिंग इज रॉंग. आणि आता म्हणजे जे मी एक्झाम्पल्स बघितले, अजून बघत गेली, ऑब्झर्व करत गेली, तर खरंच तिच्या इमोशन्सवर तिचा कंट्रोल नाही आहे. तिला कळत नाही की कोणासाठी इमोशन्स दाखवले पाहिजे, कोणाशी किती अटॅचमेंट झाली पाहिजे, की खरंच तिला अटॅचमेंट होते की एवे ती असं करते, की नक्की काय प्रकार आहे. नक्कीच हे काहीतरी सायकोलॉजिकल आहे आणि यू हॅव टू टेक केअर ऑफ इट. आणि हे जरा बघून घे बाबा. हसता अचानकच आणि त्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले ना मंडळी की मला कोणासारखी तरी वाटते, कोणासाठी मला काहीतरी. तर खरंच मी ऑब्झर्व केली आहे की जर तो चष्मा तुम्ही काढून बघितलात ना, म्हणजे तिचा चष्मा बाजूला करा आणि असं इमॅजिन करा तिला, तर तिचे जे हावभाव आहेत, तिचं जे पद्धत आहे बोलण्याची, उभी राहण्याची आणि चेहऱ्यावर जे ती हावभाव आणते, जिची बॉडी लँग्वेज सेम टू सेम बोंबली. ती तिच्या आईला कॉपी करते. ती तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवणार, मोठी होऊन तशीच ठगेश्वरी होणार. तुम्ही ते फलाफलचे एक्सप्रेशन मी टाकले होते, तुम्ही बघितलं ना. नंतर जे ते मान हलवत होती असं ती सेम मान तशी आपली बोंबली हलवते, माहिती आहे ना. बातम्या द्यायला बसते तेव्हा मन्या बोलत असतो आणि ही साईडला मान हलवत असते. बघा आता तुम्हाला हे एक्झाम्पल दिलंय ना, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही फेरीकडे बघाल. आणि आता हिची इन्फॉर्मेशन पण आता असं कन्व्हिनियंटली आपल्या मनाला येईल तशी काही इन्फॉर्मेशन देते. आता काय म्हणे की आम्ही ब्रेक घेतला, कारण असं रूल आम्ही फॉलो केला की एव्हरी 2 hours नंतर 15 मिनिटाचा वगैरे ब्रेक घ्यायचा, तर ते आम्ही घेतलेला आहे. आम्ही रूल्स फॉलो करतो, रूलप्रमाणे आम्ही सगळं काही करतो. हा कुठला आता नवीन रूल?
असा कुठला रूल बिल काही नाही आहे, समजलं. ते स्वतःसाठी लोक स्वतः थोडंसं असं पाय मोकळे करायला किंवा थोडं बॅक स्ट्रेट करायला, थोडं म्हणजे जो ड्रायव्हिंग सीटवर असतो त्याला एकसाथ स्ट्रेन येऊ नये म्हणून ते आपण स्वतःहून करायचं असतं. असा काही कुठला असा थंब रूल नाही आहे. आणि तू काही स्वतःचं काय मनाचे रूल बनवते, काही बोलते, तुला काय मोठी सगळं कळायला लागलं. तो मन्या बोलला तर आम्ही काहीतरी तरी समजू, पण तू तर काय काही बंडलबाजी फेकाफेकी हिची एकदम सॉलिड एकदम सुसाट चाललेली आहे. आता ते गाडी शिकणार होती ते शिक, आम्हाला वाटलं तेच आईला सरप्राईज देणार की काय असेल, पण भाऊ काय बाबा ऐकत नाही. नाहीतर बाबा आता आई आली आहे तर आई असतानाच मग मी दुसरी गाडी घेतली, गाडी पाहिजेल आहे मला, गाडी पाहिजेल आहे. तो पण प्लॅन असेल आई आहे तोपर्यंत, ते बघूया पुढे कळेलच असं मला आता वाटू लागलंय. पण ही तर असं बोलते जसं काय हिला सगळं माहिती आहे की काय ब्रेक घ्यायचा असतो आणि काय, असं काही रूलच नाही. आणि काय काय सांगते का फेकाडी. आधी तुझं एक्झामचं काय झालं ते सांग, कधी देणार आहे तू प्रॅक्टिकल, नंतर बोल. आली मोठी गा बस. आणि तसं तर आईने बरंच सामान आणलं, तर ते सामान आपण बघितलं, त्याच्याबद्दल मला काय एक्स्ट्राच काय बोलायचं नाही आहे. ठीक आहे, बरं काय बऱ्यापैकी आणलं. पण त्याच्यामध्ये तुम्ही एक नोटीस केलं का, ही बाई दगड फुलाला चक्क करणं फुलं म्हणाली. काही बोलत असे, मी बोलली ना ही तर म्हणजे ना गांजा 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 गर्ल. ते गांजा गन आहे, हे गांजा गर्ल आहे, गर्ल. मला वाटलं आता ती दगड फुलं कानामागे लावते की काय चिलीम ओढायला लावते, चिलीम तशी. आणि ते होम टूर किती वेळा द्यायचं ग बाई. भक्त पण कंटाळत नाही, परत 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 व्ह्यूज देतात. आणि काय परत आता मला नवीन लोक जॉईन झाले असतील ते पण बघतील, अरे कशाला तू पहिलेचे एवढे तुझे 4 व्हिडिओज आहेत ना होम टूरचे, त्याची लिंक टाकायची ना, ते बघा सांगायचं नवीन भक्तांना. त्याचे व्ह्यू वाढले तरी काय हरकत आहे, मग ते काही हरकत नाही ना, मग ते बघतील नवीन. आणि कशाला एक 5वं ॲडिशन. आणि आई काय, आईला पण झालेली वाटतं की आल्याबरोबर डायरेक्ट वरच झोपायला गेली वाटतं. ओ हिरवा पाला ओ मशरी वुमन. बघितलंच असेल ना. आणि ती काय आता आल्याच लगेच थप्पा करून जाणार थोडीच राहणार आहे ना ती. मग इतक्या दिवसांमध्ये घर बघेलच, हळूहळू करून बघेल सगळे. दाखव कोणाडे, दाखवलं असतंच तरी चाललं असतं. नाहीतर मग एकांतात, म्हणजे तसं एकांतात नाही, म्हणजे तुम्ही असं तुमचं दाखवून घ्यायचं तू तिला. आणि त्याच्यानंतर असं जस्ट तुला जर स्वतःचा मोठेपणा दाखवायचा असेल किंवा स्वतःची तारीफ करून घ्यायची असेल, स्वतःचाच कौतुक सोहळा करायचा असेल, तर मग नंतर तिला तू फक्त रिव्ह्यू विचारला असता की मी आईला दाखवलं आणि आईला आता माझं घर पाहून काय वाटलं ते आपण तिलाच विचारूया असं म्हणून तू तिला विचारलं असतं आणि तिने सांगितलं असतं जे सांगायचंय, जे काही बोलायचंय ते पूर्ण त्याच्यावरती व्हिडिओ छापला. परत ते सगळं बापरे, म्हणजे मला असं वाटत होतं ना की तो व्हिडिओ जर तिने म्यूट केला आणि त्याच्यावर मी व्हॉइस ओव्हर दिला तर मी फक्त तिची जे काही दाखवत होती ना ते सगळं मी एक्सप्लेन करू शकत होती. राईट फ्रॉम हर काय ते सो कॉल्ड जकुझी, ते तिचं किचन आणि तिचं गार्डन, सगळं मी सांगू शकते. आणि काय तर म्हणे तिथे आम्ही अजून वाढवू शकतो, अजून इथे अजून 2 फ्लोअर होऊ शकतात, पण आता नाही, सध्या नाही, आम्ही नंतर मग कधी पुढे मागे विचार करू. तर आता हे तर कन्फर्म झालेलं आहे की बाबा हिचं आता ही काय परत येत नसते. आता जो सध्या गोंधळ हिची 4ही बाजूने जी लागली आहे ना मस्त बुच, तर त्याच्यामुळे ही तर आता काय परत तोंड दिखाने के लायक नहीं रही. भारतवासियों तुम भूल जाओ कि ये वापस आने वाली, हम लोग को चाहिए भी नहीं, तुम रख लो भाई. फ्लक्समबर्ग वालों रख लो तुम इसे, ये ऐसा नमूना हम लोग को चाहिए भी नहीं, ये दे दिया तुमको. तर मोठेपणा दाखवते म्हणून अजून 2 फ्लोअर. आता मी भक्तांना कसं उल्लू बनवून ते पण करेन बघ पुढच्या 1-2 वर्षामध्ये, असं तिला दाखवायचंय. तू कर मी पण आहे इथे. नाही तुला वर ढकलली तिकडे आणि तिथून बाहेरून कडी लावली ना तुला, तर बस मग तिकडे बोंबलत. उघड ना जीजी, उघड, दार उघड बये, दार उघड. ढिंग टिक 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 टिक. तशी पण आता तुला अर्धी तर कडी लागलेलीच आहे, म्हणजे असं तोंड दाबून बुक्क्याचा मार बसतोय ना, ते त्यातलाच प्रकार आहे. ना बोलू शकत ना सांगू शकत, सहा भी नाही जाता और बताया भी नाही जाता, असं झालेलं आहे बोंबलीचं सध्या. सो अजून होणार आहे विथ टाइम, अजून तुझं रियालिटी बाहेर येणार आहे, एक्सपोज होणार आहे. त्याच्यामुळे तू काही टेन्शनच घेऊ नको.
आणि काकूंना एकच डायलॉग चिपकवलेला दिसतोय, मी प्रत्यक्ष बघतेय, मी तिला नेहमी व्हिडिओमध्ये बघायची, आज मी प्रत्यक्ष बघतेय. आणि किती ते व्हॅलिडेशन, बापरे मम्मी मी किती काम करते ना, मला किती काम असतं, हो ही सकाळपासून काम करत असते, मी तिला बघते ना, हे करताना ते करताना. आणि खरंच सोपं नाही आहे, इतकं सोपं नाही आहे. आणि हे खरंच यांनी अचीव्ह केलं आहे, याच्यासाठी खूप मेहनत केली आहे, हे सगळं करणं इतकं सोपं नाही आहे. अरे यांच्या खानदानाला प्रॉब्लेम काय आहे हा बोंबले, तुला पण काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक वेळेला हे सोपं नाही आहे, एवढे कंट्रीज फिरणं सोपं नाही आहे, एवढं प्लॅन करणं सोपं नाही आहे, घर बांधणं सोपं नाही. अरे सोपं नाही आहे. मी तुला पुन्हा सांगते, तुझा ठगवलेला पैसा आणि तू तो स्वतःवर उडवते, स्वतःवर खर्च करते आणि दुनियेला काय सांगते की सोपं नाहीये, इतकं कठीण आहे तर करू नको. आणि करतेस, त्याचा मोबदला तुला मिळतोय, तू त्याच्यावर मजा मारते, तर का परत सोपं नाहीये. जर तुम्हाला सोप्या गोष्टी इतक्या आवडतात आणि कठीण गोष्टीचा एवढा बाऊ करायचा असतो तर करू नका, कोणी सांगितलंय? आणि हिची आई तिकडे आली आहे ना मोठी जगत माता, तर तिकडे येऊन तिकडच्या लोकांना आशीर्वाद देते. काय तर म्हणे इथल्या सगळ्या लोकांचं भलं होऊ दे, इथल्या सगळ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ दे. ए भाई तू स्वतःचं बघ आधी, ती तुझी सून बघ आधी, तुझी काय टाक्की टिक्की करते, पूर्ण तासडली आहे तुझी. आणि तू काय इथे दुसऱ्यांना, स्वतःला तुला दुआओ की गरज आहे, तुझे जरूरत आहे दुआओ की, तू क्या दूसरे को दुआ दे रही है भाई? हा तेरे कोई तुझे ही ले, तुलाच खरं दुआ आणि दवा दोघांची पण गरज आहे. आणि तू कसली काय दुसऱ्यांना आणि तिथल्या लोकांना, ही भगतपुरीची हिच्या या एवढूशा घरावरती 4 कावळे मांडरतायत. मला तुकडा देणाऱ्या वाटतं हाती, आणि ही पोरगी आणि पैसा ओतून ते कसा हडपायचं ते बघते. आणि ही तिकडच्या लोकांना, म्हणजे हिची मुलगी मेहनती आणि बाकी काय तिथे काय गोट्या खेळायला आलेत तिकडे, त्यांना कशाला? तुझ्या काय त्यांचे आहेत ना पॅरेंट्स, त्यांचे घरचे आहेत ना, त्यांची मेहनत आहे ना, त्यांचं नशीब आहे ना, त्या जोरावर ते तिथे आले. जशी तुझी पोरगी आली ना फुकटची, तसे ना आले सगळेजण आपली खरं मेहनत करून आपल्या टॅलेंटच्या जीवावर पण आलेत तिकडे. त्यांना तुझ्यासारख्या फुकट्यांची असल्या लोकांच्या जगन्माताची गरज नाहीये. आली मोठी आणि प्ले बटन आणि म्हणे गोल्डन, आणि मी प्रयत्न करेन काय लाडात मोठी. हिची जरा जास्तच आजकाल उडायला लागली आहे ना, ते ना तर लपवायला लागेल, ते मिळालंय ना ते पण, समजली का? जास्त म्हणजे ठगवायचे फुल प्लॅन बनवते, ठगून आणि मी कसं आणते बघा, अजून चवाट्यावर आणते, अजून आहे नाही ती पण विका माझी. म्हणजे मग कोण आहे ही परमपूज्य बोंबली म्हणून बघायला लोक जमतील, आणि मग मला व्ह्यूज मिळून आणि मग मला शोधतील लोक, ही मोस्ट वॉन्टेड आहे कोण, एवढी खलबली मचवलेली, त्याच्यामुळे मग मला गोल्डन बटन मिळेल, असा हिचा प्लॅन दिसतोय. आता कोण राहिलं ग बाई तुझ्या खानदानातलं? आता ती नवीन आली आहे, दुसरी भामटी, ती बघूया आता काय करते. ती अजून आली नाही आहे यूट्यूबवर, पण येईल, ती पण येईल. आणि काय त्या शेगडीचं कौतुक की माझी शेगडी आणि सगळ्यांना आवडते, आणि म्हणूनच मी ह्याच्यावरती पटापट पदार्थ बनवते. बरोबर, इच्छाधारी नागसाठी पटापट, ही इच्छा झाली ती इच्छा झाली, त्याच्यासाठी आपला नवरा इच्छाधारी नाग असल्यावर मग काय करणार ना, मग तर करावंच लागतं असे काही ना काही जुगाड. तर तेच आईला सांगत होती, इच्छाधारी बसलाय ना, ह्याच्यासाठी मी घेतली आहे ती स्पेशल शेगडी. पटापट काय फरमाईश केली की 4 शेगड्यांवर 4 ठेवते आणि 5व्या शेगडीवर मी बसते. आणि बोंबले जरा ते ना व्हिडिओमध्ये ढेकर कमी देत जा ग, नुसती ते ढेकर दाबून बोलत असते, किती घाण वाटतं ते. म्हणे नॅचरली येतात. एकदा हिला कॉमेंट पण आलेली, तर म्हणते की त्याच्यामध्ये काय आहे, आता येतात ते तर असं नॅचरली असतं ना. अरे नॅचरली असलं म्हणून काय झालं, एडिटिंग वगैरे काय प्रकार असतो की नाही, काय मॅनर्स वगैरे असतात की नाही, कसं वाटतं ते सारखं. आणि एखादा आला ठीक आहे कधीतरी, रोज आपलं हिला काय माहिती नाही खाऊन बसलेली असते, हिला गॅस होतो सारखी आपली ढेकर. ओ काकू एवढं सामान आणलं, जरा आणायचं ना हिच्यासाठी काहीतरी चूर्ण बिरणं. बघा ना हिचं कसं नुसती ढेकरवर ढेकर मारत असते पदोडी कुठची, आणि पण काय मारत असेल. मोठी हुशारी सांगते, मी गाद्या काढल्या, इथे कसं पाऊस राहतो ना, मग कधी पण पाऊस येतो, मग मी गाद्या काढल्या, आता मी ठेवतच नाही. तू काढल्या? इकडे ग इकडे, देईन नाही कसा खट्टूस.
आली मोठी मी काढल्या म्हणे, मी 10 वेळा त्याच्यावरती एम्फसाइज केलं, मी 10 वेळा बोलली हे कॉन्टेंट बनवून ठेवलंय, नुसतं गाद्या काढायच्या, गाद्या घालायच्या, सुकवायची, ओली झाली सुकवायची, सुकली घालायची, परत ओली झाली. मग मठ्ठाबाई एवढं तर गादी घातलीच कशाला, जर तुझं वेदरचं म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे वेदर, तर कशाला घातली ती गादी म्हटल्यावर तिने काढल्या. आणि आता हुशारी तो असं दाखवतो जसं हिलाच सुचलं. भामटी, भुरटी, चोरटी, कंटेंट चोर, आयडिया चोर, चोरच चोर, ठग लाईफ, बोंबडीचा बोंबडा, कोंबडा, तो मण्यार, नाग, शेषनाग. माझ्या आयडिया घेऊन जर कोणी असं बोललं ना की हे मीच केलंय, माझी हुशारी आहे, असं कोण मी सोडत नसते, एकेकाला धरून आपटेन, समजली का? आणि हिची मम्मी का तिथे इन्स्पेक्शन करायला गेली आहे का? कुठली मोठी इन्स्पेक्टर आहे का की कुठून आली आहे एवढी फॉरेनची पाटलीण? म्हणजे त्यांच्यासाठी तर ही फॉरेनचीच आहे ना, फॉरेनची ठायकवाडीन. मम्मी कसं वाटलं तुला इथल्या बस? छान आहेत ना, क्लीन आहेत ना, आणि हे छान आहे ना, रस्ते छान आहे ना, हे आकाश छान आहे ना, ढग छान आहे ना, वातावरण छान आहे ना, मम्मीला खूप आवडलं, स्वच्छ आहे ना, असं आहे ना, तसं आहे ना. अरे तुझी मम्मीने तिच्यासाठी तर ते स्वर्गाहून सुंदर असेल ना जिथून ती येते, आणि तिला काय विचारते? म्हणजे ती सर्टिफिकेट देणार तिकडे, हां, ती तिथे व्हॅलिडेशन देणार की हां बरोबर, हां सगळं छान आहे, स्वच्छ आहे, हे ते, आणि ही तिला माहिती देते आणि ती परत तेच रिपीट आपल्याला सांगते की इथे असा स्टॉप असतो, इथे असं. म्हणजे अरे बाबा, एक टॉम आहे तेवढी बस आहे, टॉकिंग टॉम. ही दुसरी तयार होते वाटतं इथे, भगतपुरीची टॉकिंग टॉम. आणि ही रिटर्न्स गिफ्ट घ्यायला गेली आहे. रिटर्न्स गिफ्ट मला म्हणाले की एकदाच काय ते सगळं घेऊन ये बोंबल, तरी पण माझं मन नाही भरणार आहे, मला म्हणण्याशिवाय चैन नाही, आता चैनही नाही, आता मी क्या करू? तर मी नंतर परत जाणारच आहे मण्याबरोबर, ते तुम्हाला उद्या मी दाखवणारच. तर आता मी जेवढं पण आहे तेवढं थोडे रिटर्न्स गिफ्ट घेऊन जाते. आणि आता मी कॅपेचिनो घेते. ते कॅपेचिनो मी माझ्या आईला पण देते, कारण मला पण फक्त कॅपेचिनोच माहिती आहे, मला दुसरं काय नाही माहिती आहे. आणि ऑब्व्हियसली माझ्या मम्मीला पण तेवढंच माहिती आहे जेवढं मला माहिती आहे, कारण ती माझी मम्मी आहे. तर आम्ही दोघं मिळून आता कॅपेचिनो पितो. आणि उद्या मी बाकीचा मण्याला घेऊन जाईल, कारण तो रिकामटेकडा आहे आणि त्याच्याशिवाय मेरा दिल नाही मानता, मी क्या करू, दिल है के मानता नाही. आणि हे मी कस्टमाइज करून घेतलं आहे. ही क्लॉक तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर देऊन टाकणार, तर तुम्ही ही क्लॉक घेऊ शकता आणि तुमच्या भिंतीला ही क्लॉक तुम्ही लावू शकता. अशी क्लॉक तुम्हाला पाहिजे असेल तर मी नंबर देऊन टाकणार, तर तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता. तुम्ही पण अरे ही क्लॉक आणि काय नंबर देऊन टाकणार? हां नको, काही नको टाकू, नंबर पण नको देऊन टाकू आणि काय पण नको देऊन टाकू. तुझ्याजवळच ठेव, टाकू नकोस काय पण, समजलं? तुझी टाक्की टिक्की होते तेवढं बस झालं, तू आणि काय टाकू नकोस. आणि दुसरी गोष्ट, ती क्लॉक नसते, ते क्लॉक असतं. तुझा जेंडरचा इश्यू आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समजली ना? तू पार्वता माने आहेस, पण कन्फ्यूज होऊ नकोस. तू कुठल्या इंग्लिश मिडियमची वगैरे नाही आहेस, तू अंगणवाडी फेल आहेस. त्याच्यामुळे तुझ्याकडनं ह्या गोष्टी एक्सपेक्टेड आहे, तू हे करणारच, म्हणजे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तुझी चूक नाही आहे. थोडी शिकली असतीस ना तर बरं झालं असतं. जा जरा, हे फालतू काहीतरी शिकतेस ना त्याच्याऐवजी जरा शाळेत जा आणि चांगलं शिक, बोलायला शिक आधी आणि नंतर. आणि मला आता अजून एक प्रश्न तर नाहीच पडलाय, मला खात्री आहे की हे फक्त कारस्थान, ह्या लोकांचं आता चढावड लागली आहे की तुम्ही 61वा करणार तर आम्ही 6वा करणार. म्हणजे तिची 60 नाही झाली, 61 झाली, पण हिचं 5वा बड्डे सोडून एकदम 6वा बड्डे झाला. तर आता मला प्लीज कोणी असं सांगू नका की 5वाच करत नाही आणि 6वा करतात. आता हे नवीन, आता आमच्यात तसं असतं आणि तुमच्यात तसं असतं. मी काय कोणाला हिणवत नाही आहे किंवा असं काही म्हणत नाही आहे, तो फॅक्टर असूच शकतो. आणि माझ्या अशा काही चांगल्या मंडळीकडनं मला तो फीडबॅक मिळालेला आहे, तर असेलही. पण हे 5वा आणि 6वा तर बाबा मी एकदम पक्का शुअर आहे की 5वाच बड्डे करतात आणि हा 6वा बड्डे फक्त आणि फक्त हिणवण्यासाठी आणि कॉम्पिटिशन म्हणून सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. नाही तर मग फेरीचा का नाही केला? फेरीच्या बड्डेला तर कोण पण नव्हतं, मग तेव्हा हे फ्रेंड्स कुठे होते आणि काही म्हणजे काहीच नाही केला सेलिब्रेट. आणि हिच्या वेळेला तर एकदम सगळं बारात बोलवली हिने, कुठून पकडून आणले भाडेके टट्टू. पक्की ग शाणी, चोमडी, कोंबडी, लोंबडी, बोंबडी,
कोणाकोणाला पकडून आणलं, जुने ते सगळे गेले, सगळे ज्यांना हिचं खरं रूप कळालं ते सगळे आता सगळ्यांनी फारकत घेतलेली आहे, सगळेजण वेगळे झालेले आहेत, आता कोणी हिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, सगळे हिला ओळखून चुकलेले आहेत. आणि हे जे आम्ही इतके दिवस ओरडून ओरडून जे सांगतोय ना, हिला वाळीत टाकलेलं आहे तिकडच्या समाजाने, तर त्याच्यामुळे हिची आता बोंब लागले. तर हिने नवीन मुद्दामून हिंदी पकडले की ज्यांना रोस्टर बिस्टर काय बोलतात काय कळणारच नाही असले लोक पकडले. पण त्यात पण कोण ना कोणतरी असेलच ना जे त्यांना समजावून सांगू शकतं. सो तो पण दिवस लवकरच येईल आणि त्यांच्यापर्यंत पण हिची ख्याती पोचेल. आणि त्याच्यासाठी आपली गरज नाही आहे, त्याच्यासाठी हीच असं काहीतरी करेल, कारण माणसाचा मूळ स्वभाव कधी जात नसतो. आणि पहिल्यांचं पण ते नुसतं रोस्टर्सवर एखादा माणूस जर चांगला आहे तर तो चांगला आहे, कोणीही कितीही बोंबलून सांगितलं तरी पण मग लोक ते एक्सेप्ट करणारच नाही. तर तिच्या मित्रमंडळींनी एक्सेप्ट केलं याचा अर्थ त्यांना कुठेतरी ते पटलेलं आहे. म्हणजे ही रियालिटीमध्ये पण अशीच काय ना काहीतरी कांड करते, माती खाते, हिला स्वतःच मोठेपणा, सगळ्यात काहीतरी वेगळं उठून दिसायला काय ना काहीतरी, म्हणजे आपण बरेच एक्झाम्पल दिले ही काय काय कांड करते. त्याच्यामुळे हे ठगतपुरीचे ठग्स हे कुठेही गेले तरी पण ह्यांची रियालिटी हे स्वतः समोर आणतात. त्याच्यामुळे पहिले गेले आणि आता हे नवीन आले. आता बघूया हे किती दिवस टिकतात आणि किती. आणि ही तर म्हणे माझ्याकडे खूप महाराष्ट्रीयन फ्रेंड आहे, महाराष्ट्रीयन. कोणी महाराष्ट्रीयन नव्हतं, एक पण मराठीत बोलत होतं का? कोणीही महाराष्ट्रीयन नव्हतं. आणि ती पाणीपुरी, बाप रे काय प्रकार होता तो. त्या मन्याला जशी रिकामी दहीपुरी दिली तशी आता रिकामी पाणीपुरी बनवली हिने. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये तो म्हणे म्हणे की आपण कॉम्पिटिशन ठेवूया म्हणे. कॉम्पिटिशन बोलल्याबरोबर एक भयान शांतता पसरली तिथे एकदम. मन्या रॉक्ड, एव्हरीवन शॉक्ड. अरे काय बोललास मन्या? तो ते बघूनच आधी लोक शॉक झाले होते, हा काय प्रकार आहे. लोक स्टफिंग शोधत होते आणि तर ते कोण बोलू शकत नाही म्हणून काय बोलले नाही. बिचाऱ्यांनी गपचूप काय ते खाल्लं. आणि ते मिसळ तो काय प्रकार होता, पिंपात का मिसळ बनवली? ते भांड एकतर का असं तू पिंपासारखं आणलंय? बोंबले तुला खरंच काही सेन्स आहे की नाही आहे? काहीही करत असतेस तू. पिंपात मिसळ बनवते आणि काय मिसळीच्या भांड्यामध्ये तू पाणी भरते का? हा अगं लोक तो बंब असा पाणी तापवायला वापरतात, त्याच्यात तू तो जेवण बनवायला आणलास, त्याच्यात काय काय प्रकार बनवते. बाप रे. आणि ते पण इतकं हॉरिबल पाणी. म्हणजे ती बचना तरी आता बरं जेवण बनवते असं मला वाटायला लागलंय हिची मिसळ बघून. हिचा मिसळ बोलणार होती. बोंबले यार, ह्यांच्यामुळे ना माझ्या मराठीची ऐसी की तैसी होणार आहे आता. हिला ना आता त्या पिंपात ना टाकून बुचकळून काढली पाहिजे. आता बस तेवढंच बाकी राहिलंय. अगं बोंबले थांब आता, थांब. खोटं बोलणं ना आता थांबव. किती खोटं बोलशील? इतकं बोलून इतकं लोकांना आता इतकं तुझं धिंडोडे काढले सगळे. म्हणजे बाहेरचे तुझ्या घरातले पण तुझं दाखवत आहेत की ही काय प्रकार आहे, तरी पण हे दोघं नवरा बायको इतके धीट आहेत, थांबतच नाहीत. म्हणजे जसं मी म्हणाली ना की यांना ना सवयच लागली आहे ती. हे खरं बोलूच शकत नाही, यांना खोटं बोलण्याची लत लागली आहे, लत. आणि आईला माहेरपण हे पण कोणाचा तरी डायलॉग ढापलेला इकडून तिकडून ढापते आणि काय ना काहीतरी. आईला आता मी माहेरपण देणार आहे म्हणे. पहिल्याच दिवशी माहेरपण देऊन चेहऱ्यावरती आलं, हिच्या अंगावर आलं. थोबाड बघितलं का एंड करताना व्हिडिओ? आणि तुम्ही ते ऐकलत का मंडळी? चक्क ही मन्याला अरे तुरे करत होती बर्थडे पार्टीमध्ये केक कटिंगच्या वेळेला. अरे मन्या इकडे ये, ह्या बाजूने ये, मन्या काय करतो इकडे ये, असं बोलत होती. मन्या गेली रे गेली, तुझी इज्जत गेली. आता तिला रियालिटी कळलंय या मण्यार नागाला. फालतूमध्ये मी इतके दिवस एवढं चढवून ठेवलं, पण हा तर खरा, हा माझ्याच जीवावर आहे. हा कसला ह्याला कोण भाव देते हे आता हिला रिअलाइज व्हायला लागले वाटतं. तसा अहो वरून अरे झाला मण्याचा. अरे रे 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 मण्या रे मण्यार, तुझी तर कोणीच नाही ठेवली रे. तिथे आईने तुझी तासाला सुरू केल्याबरोबर इथे बायकोने पण फुल काढली रे तुझी. ज्या बायकोसाठी एवढं केलंस, बघ बघ तिची आई आल्यावर तुझं कसं तिने, म्हणजे ती आता तिला कळलंय की मण्यार तुझ्या आईने माझी इज्जत एवढी घालवली आणि माझ्या आईने बघ काय केलं. एवढं सगळं जी घालवलेली सगळं माझं पैसा मला परत आणून दिला, त्याच्यापेक्षा चारपट आणून दिला. माझ्या आईचे पाय धुवून पी, असंच आता ती तुला म्हणणार आहे थोडे दिवसात. काय रे मन्याशी शिशी 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 सरी, मी तुला सांगत होती चुपचाप
जे काय काम आहे ते नेटाने कर व्यवस्थित, आपलं जॉब बीब सांभाळ. हे असल्यांचं काय खरं नसतं. पण तू ऐकलं नाहीस माझं. आता घे, येतो बस सुरुवात आहे आता. अजून वाट लागणार आहे तुझी. बघच तू बघ येत्या काळात. बघ तुझ्या कर्माची फळं. सुख बरे दिन बीते रे मन्या, अब दुःख आय रे, अब दुःख आय रे. आणि बसकर पगली बसकर. माहिती आहे तुझ्या आईने तुला सगळं गेलेलं परत मिळवून दिले वैभव. तर त्याच्यामुळे माहिती तू आता एकदम 7व्या आसमानात आहे. आणि कुठे आईला ठेवू आणि कुठे नको. आत्ताच वरचे 2 मजले बांधते आणि तिकडेच आईला टाकते असं तुला वाटत असेल. पण थोडा कंट्रोल कर. नुसतं आई तुझा आशीर्वाद बघा तेव्हा तेच चाललंय. आपला आईचा आशीर्वाद, आईचं हे, आईचं ते, आईची माया, आईची काया, सगळे तेच. बास आता काय बाबा, आईमय निरामय होऊन गेलेलं आहे सगळं. आई ग. आणि जाता जाता मला एक गोष्ट सांगायची आहे. आईने गपचूप काय बॅगेतनं वगैरे भारतातून येताना सुहासला आणलंय का? सुहास. आकाश आहे आम्हाला माहिती आहे, तो एक खिडकी बंद केली आहे आकाश बघायची. पण हा सुहास कोण आहे? मण्या खाऊन मण्यार नाग पसरतो ते आम्हाला माहिती होतं. खाऊन खाऊन पसरतो आपला. पण हा सुहास पण पसरायला लागला. बोमली, ये सुहास कोण है? ये सुहास. मण्यार, तुझं ऑफिसचं काम करून झालं असेल तर ते शूट करत बसण्यापेक्षा, म्हणजे खोटं बोलतोस ते माहिती आहे. हा लब्बाड. म्हणायचं आता ऑफिसचं काम झालंय आणि ते मला म्हणाले की मी तुला मदत करतो बोंबल. तर ते सगळं करण्यापेक्षा ना तू आधी बघ घरभर नक्की कोण पसरलंय. घरभर सुहास पसरलाय म्हणे. ओहो हो गांजा गांजा, ओहो हो गांजा गर्ल. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मसाला.